नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पालकच्या भाजीपासून एक खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत. अगदी न खाणारे सुद्धा आवडीने ही भाजी खातील. लहान मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा कधी-कधी ही भाजी आवडत नसती. पण भाजी आपण अशा प्रकारे बनवणार आहोत त्याच्यामुळे सगळे आवडीने खातील. 2 पोळी एक्स्ट्रा खातील. तर बघा काल फ्रेश अशी भाजी आणली होती मी. ती आता निवडून ती स्वच्छ केलेली आहे. भाजी आपल्याला चिरायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि भाजीला जास्त देठं वगैरे ठेवायची नाहीत. धुवून पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे आणि आता भाजी आपल्याला जेवढी बारीक चिरता येईल ना, तेवढी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तर भाजी नेहमी आपण चिरायच्या आधीच धुवून घ्यायची. चिरल्यानंतर कधीही भाजी धुवून घ्यायची नाही आहे. तर भाजी म्हटलं की ही पालकची शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि सर्वांनी आवडीने खावी ही भाजी. ह्याच्यात भरपूर फायदे आहेत. पोटासाठी सुद्धा एकदम उत्तम आहे. तर बघा सगळी भाजी अशी मी एकदम बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्हाला जेवढी बारीक चिरता येईल ना तेवढी बारीक चिरून घ्या तुम्ही. तर अशा प्रकारे आता सगळी भाजी आपल्याला चिरून घ्यायची एकदम बारीक अशी आणि चिरताना लक्षात ठेवा देठं जास्त ठेवायची नाही आहेत. आता सगळी भाजी चिरून झालेली आहे. आता पालेभाजी म्हटलं की ह्याच्यात पाण्याचा अंश भरपूर असतो. तर आपल्याला भाजी कोरडी हवी, आपल्याला त्यात पाणी नाही ठेवायचं आहे. तर आता आपण याच्यावर मीठ घालून घेऊया. आता तुम्ही म्हणसाल याच्यावर एवढं मीठ कशासाठी घातलं? मीठ आपण एकदम प्रमाणातच घातलेलं आहे. आता मीठ घालून आपल्याला सगळं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे भाजीत. सगळीकडं भाजीला मीठ लागायला पाहिजे. आणि आता मीठ आपण लावल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं की आपल्याला 10 मिनटासाठी साईडला ठेवायचे आहे. कारण आपल्याला कोरडी भाजी पाहिजे. ह्याच्यातला सगळा पाण्याचा अंश काढून टाकायचं आहे आपल्याला. ते पाणी काय आपल्याला टाकायचं नाही. त्यात जीवनसत्व आहे त्याचासुद्धा आपण पुढं वापर करणार आहोत. तर बघा आता आपण 10 मिनटासाठी भाजी अशी साईडला ठेवून बाकीची तयारी करून घेऊया. इथं मी अद्रक स्वच्छ धुवून साली काढून असे बारीक कट करून घेतलेलं आहे. लसूण 1 गड्डी घेतलेला आहे. 1 गड्डी लसूण पुरेसा होतो. तुम्हाला हवा असल्यास कमी जास्त केला तरी चालेल. इथं 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचे आपल्याला फक्त असे तुकडे करून टाकायचे आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत. ते असेच आपल्याला मोठे मोठे चिरून टाकायचे आहेत. जास्त पण मोठे नाही आणि जास्त पण बारीक नाही. आणि सगळं आता आपल्याला मिक्सरला चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे. ह्याची आपल्याला प्युरी बनवायची नाही आहे, आपल्याला मसाला बनवायचा आहे. त्याच्यामुळे मिक्सर चालू बंद करत असं मोठंसं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सर एकदम चालू ठेवू नका, नाहीतर एकदम प्युरी होऊन जाईल. आपल्याला प्युरी नको आहे. आता हे सगळं बारीक करून झालेलं आहे. इथं मी 1 टॅमॅटो घेतलेलं आहे. टॅमॅटो आपल्याला पिकलेलं लालच घ्यायचं आहे. तर टॅमॅटो आपल्याला चिरून ते सुद्धा मोठं असं चिरून घ्यायचं आहे. ह्याची आपल्याला एकदम मस्त अशी प्युरी बनवून घ्यायची आहे. एकदम गाळ करून घ्यायची आहे ही प्युरी. तर बघा इथं मी 1 टॅमॅटो घेतलेला आहे. आता हे बारीक करून घेतलं. मला नंतर कमी पडलं म्हणून मी अजून अर्धा टॅमॅटो त्यात टाकलं. तर तुम्ही पिकलेलं लाल टॅमॅटो घ्या, त्याच्यामुळे कलर खूप छान येतो. माझ्याकडं होतं ते एवढं काही जास्त पिकलेलं नव्हतं, त्याच्यामुळे थोडीशी पांढरसर प्युरी झालेली आहे. तर हे एकदम बारीक करून घेतलेलं आहे. आता मसाला सगळा बनवून झालेला आहे आपला आणि आता भाजीतला सगळा पाण्याचा अंशसुद्धा निघलेला आहे. बघा आपल्याला जेवढी भाजी घट्ट पिळता येईल ना तेवढी घट्ट पिळून घ्यायची आहे. त्याच्यात पाणी बिलकुलसुद्धा ठेवायचं नाही. कारण आपल्याला भाजी एकदम कोरडी फटफटीत पाहिजे आहे. कारण जास्त पाणी राहिलं ना तर त्याच्यात आपण बेसन घातलं ना तर पाणी जास्त राहिलं की बेसनसुद्धा जास्त लागतं. मग बेसन जास्त झालं की आपले कोफ्ते एकदम घट्ट असे होतात. त्याच्यामुळं आपण सगळं पाणी असं पिळून घ्यायचं आहे. बघा मी खूप पिळून घेतलेलं आहे. एकदम कोरडी भाजी केलेली आहे. आता हे जे पिळून घेतलेलं पाणी आहे ना ह्यात खूप जीवनसत्व आहे. हे काय आपण टाकून द्यायचं नाही. याचासुद्धा आपण पुढं वापर करणार आहोत. तर सगळी भाजी अशी साईडला काढून घेतली आणि आपण मिक्सरला जे पहिल्यांदा वाटण केलं होतं ना ते फक्त पोह्याचे 2च चमचे घालायचं आहे. इथं मी छोटा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 1 चमचा छोटा धना पावडर घेतलेली आहे. ही काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे आणि ही थोडासा गरम मसाला घेतला आहे छोटा अर्धा चमचा घरगुती आणि घरगुती कांदा मसालासुद्धा अर्धा चमचा घेतला आहे. कारण काय आहे आपण आणि बेसन पीठ इथं मी 2 चमचे घेतलेलं आहे. कारण काय माहिती आहे का आपण हा सगळा मसाला थोडा का घातला याच्यात,
कारण कोफ्ते बनवले का नाही की ते सुद्धा आतून चवीला चांगले लागायला पाहिजेत. म्हणून सगळा मसाला आपण थोडा थोडा याच्यात घातलेला आहे, मिक्स केलेला आहे. आता हे चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं बघा. पाणी जास्त राहिलं तर बेसन जास्त लागतं. मी पहिल्यांदा 2 चमचे बेसन घातलेलं आहे याच्यात. आपल्याला आता पाण्याचा एक थेंबसुद्धा घालायचा नाही आहे याच्यात. आणि परत नंतर अजून मी 1 चमचा बेसन घातलेलं आहे. बेसनचं कसं आहे माहिती आहे का, तुमच्या हातून जर पाणी जास्त राहिलं ना, तुम्ही म्हणसाल तुम्ही 3 चमचे घातले म्हणून सांगितलं, आम्हाला तर फार लागलं, याच्यात जास्त लागलं घालायला बेसन. तुमच्या हातून पाणी राहिलं ना तर तुम्हाला बेसन जास्त घालावं लागेल. तर आता मी याच्यात एक छोटासा चमचा तेल घातलेला आहे. एकदम छान सॉफ्ट असे कोफ्ते होतात त्याच्यामुळं. आणि सगळं व्यवस्थित चांगलं मळून घेतलं आणि नंतर ह्याचे असे हातावर आपल्याला कोफ्ते बनवून घ्यायचे. छोटेच बनवायचे, जास्त मोठे पण असे बॉल बनवायचे नाही आहेत आपल्याला. एकदम छोटे छोटे असे हातावर पटकन बनवून घ्यायचे. ही भाजी खूप छान होती, खूप मस्त लागते. मुलंसुद्धा आवडीने खातील, घरातल्यांनासुद्धा सगळ्यांनी न खाणारेसुद्धा आवडीने खातील. आणि भाजी बनवायला सुद्धा काही जास्त टाईम लागत नाही. अगदी थोड्या वेळात होते. कोण 4 पाहुणे वगैरे आले तरी अगदी आपण नवीन प्रकारची भाजी पटकन बनवू शकतो. नाहीतर डाळ वगैरे घालून तर नेहमीच आपण बनवत असतो. तर इथं बघा मी कढईत तेल घेतले, छोट्या 2 पळी घेतले. तेल तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त घ्या. तर तेल एकदम जास्त कडक करून घ्यायचं नाही. तेल गरम झालं की त्याच्यात आपल्याला दालचिनीचे 2 तुकडे, 3 लवंगा आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. आणि हे चांगलं हलक्या आचेवर परतून घ्यायचं. काय होतं, जास्त कडक तेल झालं की सुगंध येत नाही मसाल्यांचा. त्याच्यामुळे गरम तेलातच घालायचं. आणि हे मिक्सरला पहिल्यांदा आपण जे वाटण बनवलं होतं ना, ते याच्यात घालायचं आणि गॅसच्याच मीडियम ठेवून आपण हे चांगलं मस्तपैकी 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. जेवढं चांगलं परतलं तेवढा चांगला मसाल्यांचा वास येतो. याच्यात मी अर्धा चमचा हळद घातली. तर बघा, आपण पहिल्यांदा कोफ्ते बनवायच्या टायमाला पण सगळा मसाला थोडा थोडा वापरलेला आहे. त्याच्यामुळे आत्तासुद्धा आपल्याला भरपूर एकदम मसाला नाही घालायचा. तर अर्धा चमचा हळद घातल्यानंतर इथं अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात मीठ वगैरे घालायचं नाही आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. ही लाल मिर्च काश्मीरी पावडर आहे, तीसुद्धा अर्धा चमचा. घरगुती मसाला अर्धा चमचा घातला आहे मी छोटा, कारण आमच्यात तिखट जास्त लागत नाही. तुमच्यात जसं तिखट लागतं ना कमी जास्त, त्या अंदाजाने तुम्ही घरगुती कांदा मसाला घाला. तर आता हे सगळा मसाला आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. कोफ्त्यात आपण मसाला घातला आहे त्याच्यामुळे याच्यात आपण प्रमाणात घातलं आहे. आणि मीठ बिलकुल घालायचं नाही आहे, कारण आपण भाजीत मीठ घातलेलं होतं. आता हे सगळं तेल सुटलेलं आहे ह्याला. आता खाली लागू नये म्हणून मगाशी आपण भाजीचं पिळलेलं पाणी आहे ना ते ह्याच्यात घालायचं आहे. त्याच्यात मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. त्याच्यामुळं तुम्ही वरून मसाला परतताना मीठ वगैरे काही घालू नका. आता अजून तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. कसं आहे, थोडंसं पाणी घालून मसाला परतला का नाही की मसाला करपत नाही आणि एकदम छान परतला जातो. सुगंध पण छान येतो आणि चव पण छान लागते. आता याच्यावर टॅमॅटो प्युरी घालायची आहे. टॅमॅटो प्युरी घातल्यानंतर अजून 2 मिनटं परतून घ्यायचं बघा, थोडंसं तेल सुटेपर्यंत. म्हणजे भाजी एकदम चवीला टेस्टी होते. आणि आता ह्याच्यात प्युरी थोडी राहिली होती टॅमॅटोची, त्याच्यातच मी ते भाजीचं पाणी ओतलं आणि ते आपण थोडं थोडं करून घालायचं आहे. गॅसची आज जास्त वाढवायची नाही, मीडियमच ठेवा आणि मस्तपैकी मसाला परतून घ्या. जेवढा मसाला छान परत चालणार तेवढी भाजी चवीला एकदम टेस्टी होते आणि खूप छान रुचकर लागते. आता याच्यात सगळा मसाला परतून झाला आहे. आपण तेल सुटेपर्यंत मसाला परतला आहे. आता याच्यात आपल्याला पाणी घालायचं. तर पाणी बघा मी जास्त पण घातलेलं नाही आहे, कारण आपल्याला कोफ्ते एकदम पातळ असे रश्श्यात नाही का बनवायचे आहेत. तर बघा प्रमाणातच पाणी घातलेलं आहे. खाली मसालासुद्धा छान शिजेल आणि वर आता चाळणीला तेलाचा हात वगैरे काही लावलेला नाही आहे मी. त्याच्यावर आता आपल्याला कोफ्ते ठेवायचे, म्हणजे खाली मस्तपैकी मसालासुद्धा उकळला जातो, शिजला जातो आणि वर कोफ्तेसुद्धा स्टीम होऊन निघतात. तर सगळे कोफ्ते असे ठेवायचे आणि 10 मिनटं छान स्टीम होऊन द्यायचे. गॅसची आज आपण मीडियमच ठेवलेले आहे. मीडियम आचेवर एकदम छान मस्त आतमध्येपर्यंत कोफ्ते मस्त स्टीम होतात. तर त्या 10 मिनटानंतर बघा झाकण काढले, एकदम मस्त कोफ्ते स्टीम झालेले आहेत आणि किती छान अगदी हिरवेगार दिसतात. भाजीचा कलरसुद्धा चेंज झाला नाही. तर बघा खाली मसालासुद्धा एकदम छान उकळलेला आहे आणि सगळा मसाला अगदी मस्त सुगंध सुटलेला आहे घमघमाट.
चवीला तर एकदम टेस्टी होते ही भाजी बघा. तर आपण जास्त पातळ नाही आहे ठेवायची आणि जास्त घट्ट पण नाही. तर बघा आता थोडीशी पातळ आहे. आता आपण याच्यात कोफ्ते घातले की नाही, की अजून थोड्या वेळ आपण शिजवून घेणार आहे. सगळ्या तिखटा-मिठात हे कोफ्ते शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे स्टीम झाले असले तरीसुद्धा आपल्याला काही नुसते घालून गॅस बंद करायचा नाही आहे. तिखटा-मिठात शिजवून घ्यायचे म्हणजे ते काय होतं अजून फुलतात, मोठे होतात. आता जेवढे स्टीम केल्याने छोटे आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त फुलले जातात. तर अजून आपण 6-7 मिनिटं ही भाजी झाकण ठेवून छान उकळून द्यायची मंद आचेवरच. जास्त आच वाढवू नका, नाहीतर नुसतं पाणी आटलं जातं. मग काहीच शिजून वगैरे निघत नाही व्यवस्थित. तर बघा कोफ्ते किती छान शिजलेले आहेत. 5-6 मिनिटानंतरच मी झाकून काढले. कोफ्ते एकदम मस्त फुललेले आहेत बघा. आणि रस्सासुद्धा कोफ्त्यांचा जास्त घट्ट नाही आहे किंवा जास्त पातळ नाही. जास्त पातळ वाटला तुम्हाला थोडा, आता थोडासा हलकासा पातळ वाटतंय, तर आपण अजून 2-3 मिनिटं ठेवूयात. मध्येच झाकण मी का उघडलं माहिती आहे का? खाली लागू वगैरे नाही म्हणून मी झाकण उघडलं आहे. कारण स्टीलची कढई आहे ना, म्हणून हे झाकण उघडलं होतं. बघा आता आपण 2-3 मिनिटं झाकून ठेवलं होतं. त्याच्यानंतर बघा मसालासुद्धा एकदम परफेक्ट आपल्याला पाहिजे तेवढा दाट झालेला आहे. कोफ्ते तर एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आतूनसुद्धा एकदम मस्त स्टीम झालेले आहेत. अजून इथं मसालासुद्धा छान शिजून निघालेले आहेत. तर भाजी एकदम मस्त होते. तुम्हीही बनवा आणि खा.